हा फक्त चौक नाही, कोडोलीतील वाढत्या अपघातांचा केंद्रबिंदू बनलाय. MSEB कार्यालयाजवळील हा चौक सध्या स्थानिकांसाठी चिंतेचा विषय ठरतोय. चारही बाजूने येणारी वाहतूक, वाढलेला वेग आणि कोणत्याही ठोस नियंत्रणाचा अभाव यामुळे येथील अपघातांची मालिका सुरूच आहे. इनसाइड पाहिलं तर समस्या स्पष्ट दिसतात. या चौकात सिग्नल नाही, स्पीड ब्रेकर अपुरे आहेत, दिशादर्शक फलक नाहीत आणि वाहतुकीचं कोणतंही नियोजन नाही. विशेष म्हणजे शाळा आणि वस्ती जवळ असूनही सुरक्षेच्या उपाययोजना दिसत नाहीत. म्हणजेच अपघात ही केवळ घटना नाही, तर ही एक सिस्टीम फेल्युअर आहे. या चौकातून दररोज शाळकरी मुलं, ग्रामस्थ आणि वाहन चालक जातात. एका क्षणात सगळं बदलू शकतं. काहींनी अपघात अनुभवले, काहींना दुखापत झाली आणि काही कुटुंबांनी आपली माणसं गमावली आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की जबाबदार कोण? स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग की ग्रामपंचायत? अपघातानंतर चर्चा होते, पण अपघात होण्याआधी उपाय का होत नाहीत? अपघात ही नशिबाची गोष्ट नाही. ती व्यवस्थेची चूक असते. आज कोडोलीत जे घडते ते उद्या कोणाच्या तर घरात घडू शकतं. आता प्रश्न उपायांचा नाही, प्रश्न आहे कारवाई कधी होणार? कारण एक स्पीड ब्रेकर, एक सिग्नल कोणाचं तर आयुष्य वाचवू शकतो. तुमच्याही परिसरात असा धोकादायक चौक आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. मीडिया पॉवर लाईव्ह, तुमच्या विश्वासाचं व्यासपीठ. स्वतःचा बंगला हवा आहे का? जलतरंग रेसिडेन्सी 2 BHK 3 BHK रो बंगलो, मोजकेच रो बंगलो शिल्लक. आमचा पत्ता अमृतनगर फाटा, नवे पारगाव, 951 333 5111. आजच कॉल करा.